श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शास्त्रानुसार आपले घर कसे असावे हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 1. पूर्व दिशा. पूर्व दिशेचा स्वामी सूर्य असून इंद्र या दिशेचा देवता आहे. त्यामुळे घराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला असणे शुभ मानले गेले आहे. घराचे द्वार जर पूर्वोत्तर असेल तर अशा वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना उत्तम आरोग्य लाभते. घरामध्ये पूर्वेला बाथरूम असू नये. तसेच घराच्या पूर्वेला घरामध्ये उजेड अडेल अशी वस्तू नसावी. उदाहरणार्थ एखादे मोठे झाड किंवा भिंत. जर आपल्या घरामध्ये दिशेला अनुसरून एखादा वास्तुदोष असेलच आणि तो हटवता येणे अशक्य असेल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गाईच्या दुधापासून तयार केलेल्या साजूक तुपामध्ये कुंकू कालून ते लावल्याने प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला स्वस्तिकाचे चिन्ह काढावे. तसेच घराच्या प्रवेशद्वाराजवळ फूल झाडे लावावीत. आग्नेय दिशा. शुक्रदेव ऐश्वर्याचा स्वामी असून घरामध्ये सुख शांती संबंध संपन्नता प्रदान करणारा आहे. आग्नेय दिशेचा हा स्वामी असून ज्यांच्या वास्तू आग्नेय दिशाभिमुख आहेत अशा वास्तूमध्ये राहणाऱ्या महिलांचे आरोग्य उत्तम असते. या घरामध्ये धनधान्याची कमतरता होत नाही. जर अशा वास्तूमध्ये काही कारणाने वास्तुदोष उत्पन्न झाला असेल तर या दिशेला तुपाच्या दिवाने प्रज्वलित केला जावा असे वास्तुशास्त्र सांगते. तसेच घराण्यात या दिशेला एखादे फुलझाड लावणे ही शुभ फलदायी ठरते. दक्षिण दिशा. दक्षिण दिशेचा स्वामी मंगळ असून या दिशेचा देवता यम आहे. ही दिशा जरी स्थिर मानली गेली असली तरी जर मंगळ शुभदायी नसेल तर दक्षिण दिशाभिमुख वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांच्या बाबतीत काही ना काही आर्थिक अडचणी तसेच तब्येतीच्या तक्रारी उद्भवत असतात. घराच्या या दिशेला जर वास्तुदोष आढळून आला तर हा दोष नाहीसा करण्यासाठी या दिशेला खिडकीवर किंवा दरवाजावर एक लहानसा त्रिकोणी झेंडा लावावा. नैऋत्य दिशा. नैऋत्य म्हणजेच दक्षिण पश्चिम दिशेचा स्वामी राहू असून ही दिशा आयु आणि यश प्रभावित करणारी आहे. अचानक भय उत्पन्न करणारा असा या दिशेचा प्रभाव समजला जातो. तसेच जीवनात येणारे चढ उतार या दिशेला परिणाम स्वरूप येत असतात. नैऋत्य दिशा अभिमुख घर कधीही फार काळ बंद किंवा रिकामे राहू नये. पश्चिम दिशा. शनी पश्चिम दिशेचा स्वामी असून वरुण या दिशेचे देवता आहेत. ही दिशा भाग्य, पौरुष, कर्म आणि यशासंबंधी कार्याची कारक आहे. जर वास्तूमध्ये शनीचा प्रभाव शुभ नसेल तर वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. वारंवार असफलता मिळणे, घरामध्ये अशांती इत्यादी समस्या यामुळे उद्भवू लागतात. हे वास्तुदोष दूर करण्यासाठी घरामध्ये धार्मिक ग्रंथाचे वाचन नियमाने केले जावे. वायव्य दिशा. उत्तर पश्चिम म्हणजेच वायव्य दिशेचा कारक चंद्र असून वायू या दिशेची देवता आहे. जर चंद्राचा प्रभाव शुभ असेल तर घरामध्ये नेहमी सुख समृद्धी नांदते. जर चंद्र शुभ फल देणारा असेल तर घरामध्ये नेहमी अशुभ फल देणारा असेल तर घरामध्ये नेहमी मानसिक तणाव पाहावयास मिळतो. वास्तुदोष दूर करण्यासाठी एका खोल पात्रामध्ये फुले ठेवावीत. ही फुले आणि पाणी दररोज बदलावे. दुधाच्या दानाने ही वास्तुदोष दूर होतो असे वास्तुशास्त्र सांगते. उत्तर दिशा. उत्तर दिशेचा कारक बुध असून कुबेर या दिशेची देवता आहे. जर बुध शुभदायी असला तर घरामध्ये नेहमी प्रसन्न वातावरण राहते. मात्र बुध लाभणारा नसेल तर घरामध्ये मानसिक तणाव आणि आर्थिक अडचणी येऊ लागतात. हा वास्तुदोष दूर करण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ फुलांच्या वेली लावाव्यात. तसेच कोणत्याही मोठ्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी
गुरुजनांची परवानगी घेतली जावी. ईशान्य दिशेचा स्वामी बृहस्पती असून विष्णू या दिशेची देवता आहे. आध्यात्मिक उन्नती प्राप्त करून देणाऱ्या, ज्ञान प्रदान करणारी आणि मान सन्मानामध्ये वृद्धी करणारी अशी ही दिशा आहे. जर या वास्तूमध्ये ग्रहांची अशुभ फलं असेल तर वास्तुदोष निर्माण होतात. हे टाळण्यासाठी ईशान्य दिशाभिमुख घरामध्ये धार्मिक कार्य नियमाने केली जावीत. तसेच घराचे मुख्य प्रवेशद्वार शोभिवंत केलेले असावे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सदाफुली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.